हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. तर आज आहे एकादशी आणि तुम्हा सर्वांना पुत्रदा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाची हीच प्रार्थना तुम्हा सर्वांना सुखी आनंदी आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. तर आज एकादशी होती म्हणून आम्ही चाललो आहोत पिंपळगाव वाघा इथं संत पंढरी झालेली आहे. आमच्या चाच गावातील हबप विकासनंदजी महाराज मिसाळ यांनी संत पंढरी केलेली आहे. तर म्हणजे जी पंढरपूरमध्ये पंढरी आहे, आपण पंढरपूर म्हणतो त्याला, त्याचीच एक संत पंढरी म्हणून म्हणजे जे देवदेवता आहेत त्याची स्थापना इथंच केलेली आहे, पिंपळगाव वाघामध्ये. तर म्हणजे त्याला नाव दिलेलं आहे संत पंढरी. मग आज आम्ही चाललेलो एकादशीच्या दिवशी तिथं कीर्तनाचा आणि म्हणजे प्रसादाचं याचा असतं, म्हणजे प्रसाद पण असतो आणि कीर्तन दर एकादशीला असतं. तर आज आम्ही चाललेलो आहे, पण आम्हाला आता उशीर झालेला आहे. बाबा खूप वेळ थांबलेले आहेत, मी आणि बाबा जाणार आहे. तर चला बघूया कशी आहे संत पंढरी. तर फायनली आम्ही दोघं चाललो होतो. बाबांना म्हणलं, बाबा मी चालवते गाडी, माझ्याकडं द्या. तर ते म्हणले, नको नको, तू मला पण पाडवशील आणि तू पण पडशील आणि लय जोरात चालवशील, कारण की आधीच उशीर झालेला आहे. मग म्हटलं ठीक आहे चालवा, पण निम्म्यात गेले. म्हटले दर चालवायची ना. मग घेतली आणि निघताना म्हटलं नको, कारण की जर रद्द केलं तर खेकडा बसला नटून आणि पाणी गेलं आटून या म्हणीसारखं होईल, म्हणून म्हटलं जाऊ दे. पण जेव्हा माझ्या हातात आले तेव्हा बाबाला 120च्या स्पीडने पळवलं. फायनली तिथं गेल्यावरती आम्ही तिथं पोहोचलो होतो. तर तिथं कन्स्ट्रक्शन चालू होतं, पण त्यांचा आजचा एकादशी निमित्त कार्यक्रम असतो तो सकाळचा रद्द झाला होता आणि संध्याकाळी होता, कारण की महाराजांची कथा चालू आहे दुसरीकडं, त्यामुळे त्यांना दिवसा जमलं नाही. त्यामुळे ते म्हटले की आपण संध्याकाळी करू, म्हणून सगळा कार्यक्रम संध्याकाळी होता आणि हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळं म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या. आणि अजून मंदिरात मूर्तींची स्थापना नाही केलेली, पण कार्यक्रम सगळे होतात. म्हणजे दुसरं एक मंदिर आहे, इथंच शेजारी दुसरं मंदिर आहे, तिथं फोटो वगैरे ठेवून तिथं कार्यक्रम होतात, कीर्तन पण होतं. तर इथं आहेत ना सगळे जे पंढरीला जे आहेत मंदिरं, महादेवाचं पण आहे, आपले ज्ञानेश्वर महाराज, सावतामाळी, जे सगळे मंदिरं आहेत ते सगळे मंदिरं इथं पण येतं. तर म्हटलं चला, जेवढे देव दिसले तेवढं तर पाया पडलं. त्यानंतर आहेत ना त्यांची तिथं होते 2-3 मूर्ती, मग तिथंच पाया पडून घेतलं. म्हटलं जाऊ द्या, आल्यासरशी पाया पडून घेऊ. नंतर येताना परत बाबाला म्हटलं बसा, आणि इथनं खूप छान वाटलं, कारण की बाबाला मस्त मागं बसून, आणि माझ्यापेक्षा जास्त ते घाबरत होते. ते बोलत होते हळू चालव हळू चालव, पण दोघांना पण फार मजा आली. तर फायनली गाईज मी आली घरी. तिथं बघायला तर काहीच नाही भेटलं, पण ठीक आहे, म्हणजे फर्स्ट टाईम बघायला गेलं ते छान होतं. बाबासोबत हिंडून आले, याची मजा आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.